हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मोहरम स्पेशल 1 ते 1.5 महिना टिकणारे रोट बघणार आहे. तर त्याच्यासाठी मी 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. तर हा रवा आहे तर बारीक रवा आहे. तर जाडसर रवा नाही वापरायचा, एकदम बारीक जो रवा मिळतो तोच रवा आपल्याला घ्यायचा आहे. तर 1.5 वाटी रवा, तर अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. आपण दररोज चपाती बनवतो तर तेच पीठ आहे. आणि याच्यामध्ये आता 10-12 काजू बदाम आहेत. याला खलबत्त्यात वाटून घ्यायचं बारीक, किंवा एकदम बारीक चिरून घ्यायचं. तर मी बारीक चिरून घेतलेली आहे. तर याच्यानंतर आपल्याला घालायची आहे सोप आहे ही 1 चमचभर सोप आहे. आणि खोबरं आणि सोप मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर हे असं झालेलं आहे, बघू शकताय. खोबरं आणि सोप मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. जाडसर, एकदम असं जाडसर असं फिरून घेतलेलं आहे, कारण दाताखाली खाता वेळेस खूप अप्रतिम लागते याची चव. तर याच्यामध्ये आता अर्धा चमच मी विलायची पावडर घातलेली आहे. विलायची पावडरमुळे छान असा सुगंध येतोय. आपला गोडाचा पदार्थ आहे तर विलायची पावडर आलंच पाहिजे याच्यामध्ये. तर छान आता हे व्यवस्थित चमचने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते कोरडं. तर छान व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर तर आता हे बाजूला ठेवून घेऊया. आणि एक वाटी घ्यायची आहे. तर मोठ्या आकाराची वाटी घेतलेली आहे. तर हा अर्धी वाटी गूळ आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. तर याच्यामध्ये मी आता 1 फुलपात्र दूध घातलेलं आहे. तर साईसोबत घातलेलं आहे, याच्यामध्ये साय पण आहे दुधामध्ये. तर छान आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध आणि गूळ. तर दुधाचंच आपल्याला ते भिजवायचं आहे. तर अजिबात याला आपण पाण्याचा अजिबात थेंबही वापर करणार नाही, पूर्ण दुधामध्ये भिजवायचं आहे. तर याच्यामध्ये मी 1 चमच साखर घालते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडा साखर घालायची आहे. तर मी याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ आणि 1 चमच साखर घातलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, बघू शकताय. आता अजिबात गूळ पूर्ण विरघळलेला आहे. तर याच्यामध्ये पूर्ण असं टाकून घ्यायचं आहे. आणि टाकून घेतल्याच्या नंतर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर पूर्ण आता मी चमचने व्यवस्थित मिक्स करून घेते. हे आता सेलसर झालं तरी बी आपला रवा आहे याच्यामध्ये, तर पूर्ण असं आळून घेते. भिजल्याच्या नंतर पूर्ण असं घट्ट होणार आहे. तर याच्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही. तर आपल्याला लागेल तर दूधच वापरायचं आहे. तर छान आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता हे 5 तासासाठी झाकून एकदम 5 तास आता मी झाकून ठेवलेलं आहे. 5 तास झालेले आहे. 5 तासाच्या नंतर कणिक कसं झालेलं आहे बघूया. तर एकदम असं घटसर झालेलं आहे, बघू शकता. एकदम असं छान व्यवस्थित झालेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये अजिबात दूध घालायचं नाही आहे. व्यवस्थित पीठ झालेलं आहे, टाकावंही लागणार नाही याच्यामध्ये अजिबात. याच्यामध्ये छान आता व्यवस्थित झालेलं आहे. याचा आता छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. याला आता पूर्ण एकजीव छान आता 1 मिनिटभर याला असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर हा पदार्थ आहे 1 ते 1.5 महिने टिकणारा. तर अजिबात याला काही होत नाही. 1 ते 1.5 महिना सहज टिकू शकते हा रोट, मोहरम स्पेशल रोट. आणि चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते. आता याचे आपल्याला छोटे छोटे असं गोळे करून घ्यायचे आहेत, अगदी छोटे. तर कोण जाडसर पण करते, कोण लहान करते, जसं साईज पाहिजे त्यांना तसं साईज करते. पण मी छोटे छोटे असंच गोळे करून घेणार आहे. असा एक छोटा असा गोळा आपल्याला जेवढं मिडियम आकाराचा घ्यायचा आहे. आणि हातावरच थापून घ्यायचं आहे. हातावरच आपल्याला याला थोडंसं जाड करायचं आहे. ते रोट हा आपला जाडच असतो, एकदम जाडीला असा असतो एकदम, बघू शकताय. तर याच पद्धतीचा रोट असतोय. जास्त असं मोठं केलं तरी बी याच पद्धतीचा करतात. तर मी असे छोटे छोटे रोट बनवून घेते. पूर्ण असे हातावर बनवलेले आहेत रोट. हे जाडच आहेत, पूर्ण असं जाडीला हेच ठेवायची आहे जाडी याची. तर इकडं पॅन गरम करायला ठेवलेला. तर आपल्याला याच्यामध्ये आता पॅनमध्ये 1 चमच तूप टाकायचं आहे. तर पूर्ण 1 चमच मी असा तूप टाकून घेते. आणि छान आता व्यवस्थित सगळीकडे असं पसरून घेते. चांगलं छान व्यवस्थित तूप सगळीकडे पसरून झालं की याच्यामध्ये आपल्याला एक एक करून असं रोट ठेवायचं आहे. तर मी एकदमच 4 रोट ठेवून घेते, कारण एकदम आपल्याला फास्ट होते आणि जागा पण याच्यात शिल्लक आहे. तर असे टाकून घ्यायचं आहे, एक ठेवून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर वरनं मी खसखस आणि वरनं तूप सोडलेलं आहे. तर वरनं असं खसखस लावायचं आहे त्याला.
तर छान एकदम मीडियम गॅसवर आपल्याला याला भाजायचं आहे. अगदी मीडियम गॅस ठेवायचा आहे. अजिबात मोठा गॅस करायचा नाही. मीडियम गॅसवरच आपल्याला याला व्यवस्थित खमंग असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकताय किती छान असा कलर आलेला आहे. एकदम ब्राऊन कलर आलेला आहे आणि मस्त तुपाचा खमंग सुगंध येतोय, गोडाचा पदार्थाचा सुगंध येतोय. मस्त छान असं चवीला तर अप्रतिम लागतात हे रोट. कमीत कमी याला 5 मिनिट तरी असं खमंग मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. छान आता हे बघू शकताय मस्त छान असे खमंग भाजल्या गेलेले आहेत. छान व्यवस्थित अलटून पलटून याला दोन्ही साईडने छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. रोट बनवायला कोण कोण जाडसर असं गहू दळून ते पण त्याला वापरतात, पण आपण रव्यापासून बनवलेले आहे. जाडसर गहू दळून आणून असं बनवतात. तर बघू शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे आणि सगळीकडे खमंग असे भाजलेले आहेत. अजिबात कुठं कच्चाही राहत नाही. खमंग छान भाजलेले आहेत. तर याच पद्धतीने आपण आता सगळे रोट भाजून घेऊया. तर छान आता व्यवस्थित याच पद्धतीने मी सगळे रोट भाजून घेते. मस्त छान असा सुगंध येतोय आणि हे रोट प्रवासात कुठं गेले तरी 1 ते 1.5 महिना सहज टिकू शकतात. एकदम असे आणि खायला पण एकदम टेस्टी. तर 1-1.5 वाटीपासून तर एवढे रोट झालेले आहेत. बघू शकताय 1.5 वाटी रव्यापासून एवढं रोट झालेले आहेत. तर मस्त छान असा कलर आलेला आहे. मी तुम्हाला तोडून पण दाखवते. तर किती छान असा अजिबात कुठं कच्चं राहिलेलं नाही, काय नाही. खमंग मस्त छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत आणि एकदम चवीला तर एकदम टेस्टी आणि करायलाही एकदम सोपे रोट. तर तुम्हाला मी असं तोडून दाखवते. आतून पण छान व्यवस्थित असं जाळीदार झालेली आहेत. बघू शकताय आणि याच रोटपासून लाडू पण बनवतात. तर मी तुम्हाला लाडू पण बनवून दाखवते. तर काय एवढं हे मिक्सरला फिरून घ्यायचे आहे. असं पूर्ण असं बारीक करायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे रोटचे लाडू. तर व्यवस्थित छान असं मिक्सरला फिरून घेतल्याच्यानंतर एकदम रवाळ फिरून घ्यायचं आहे. आमच्या इकडे तर रोट पण बनवतात आणि रोटपासून लाडू पण बनवतात, एकदम टेस्टी खायला. तर त्याच रोटपासून भरपूर रोट बनवतात. तर त्याच रोटपासून निम्मं लाडू पण बनवतात आणि निम्मं रोट पण बनवतात. तर कुणाला लाडू आवडले तर लाडू, कुणाला रोट आवडले तर रोट. चव तर एकच लागते याची. तर छान आता व्यवस्थित हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच एकदम फास्ट लाडू वळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एकदम फास्ट लाडू वळल्याच्या नंतर एकदम असं मऊ झालेले आहेत लाडू. अजिबात आपल्याला याला तुपाचा वापर करायचा नाही, काही नाही. वरनं छान असे लाडू तयार होतात. आपले रोटपासून लाडू पण तयार झालेले आहेत. मग काय आहे ना, एकदम सोपी पद्धत. तुम्ही पण नक्की तयार करा. रोट पण बनवा आणि रोटपासून लाडू पण बनवा. अगदी सहज सोपी पद्धत आहे. कुणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. 1 ते 1.5 महिना टिकणारे रोट, आपले मोहरम स्पेशल रोट तयार आहेत.